श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढं आला आहे आणि तुम्ही ऐकण्यासाठी घेतला आहे, तर संपूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. स्वामी म्हणतात, देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधानी माना, आणि जर तुमचे मन समाधानी असेल तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीही नाही. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला ते हवे ते देणे भाग पडेल. इतका विश्वास आपल्या कर्मावर ठेवा. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीच एकटा सोडत नाही. कुणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. म्हणूनच कुणाचीही खिल्ली उडवणे थांबवा. जर कुणी कोणत्या कष्टात असेल तर त्याला सहाय्य द्या, नाही तर खिल्ली तरी उडवू नका. स्वामी माऊली म्हणतात, सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साद घाला, आर्ततेने हाक मारा आणि देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करायला येतील यावर विश्वास ठेवा. कारण तुमचा विश्वास जितका दृढ असेल तितकेच तुम्हाला स्वामींचे अनुभव सुद्धा येऊ लागतील. स्वामी समर्थांचा हा संदेश न टाळता पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, सुखासाठी कुणाकडे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा आपल्या कष्टाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल, कारण तुझा देव तुझ्यासाठी बसला आहे. त्याला तू ब्रह्मांडधीश म्हणतोस ना, मग या ब्रह्मांडधीशावर विश्वास कर आणि पुढे पाऊल टाक. तुझ्यासाठी सगळे मार्ग मोकळे केले जातील. स्वामी म्हणतात, बाळा, आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. कारण काही लोक फक्त तुमच्या मनाचा खेळ करण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात. तुमच्या मनाची वारंवार खेळू लागतात. तुमचा काही काळ उपयोगही घेतात, पण तुमच्या मनाला न जाणता कधीकधी तुमचा अपमानही करतात. तशा लोकांपासून निरंतर दूर राहणे आणि त्यांच्या जवळ राहणे टाळणे हेच तुमच्या हितास्तव आहे. देव म्हणतात, जो चांगल्या कर्मांनी युक्त आहे, जो निरंतर सर्वांचे कल्याण चिंतितो, अशा लोकांच्या सोबत राहा. असे लोक दुर्मिळ आहेत, पण ते आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच भेटतील, कारण माझी कृपा तुमच्यावर आहे. म्हणूनच निरंतर कधी कुणाला तुमची गरज भासत असेल तर तुम्ही यशस्वीरित्या त्यांना मदत कराल, कारण तुमच्या मदतीत माझा हात असेल. म्हणूनच चांगल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे व्हा. तेव्हाच देवाची कृपा, अनंताची कृपा तुमच्यावर निरंतर होईल. स्वामी माऊली म्हणतात, यशस्वी होण्याचा
एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. इतरत्र काही लोक दुसऱ्यांचा हेवा करत बसतात आणि त्यांच्यात ते गुण निर्माण होतात जे कधी त्यांच्यात निर्माण होऊ नये. ते ईर्ष्या, द्वेष, अहंकार, राग, लोभ यांनी मस्त होतात आणि पुढे जाऊन ते सर्व ठिकाणी हारतात. म्हणूनच जर तुम्हाला यशस्वी होण्याचे असेल तर उत्तम पर्याय आहे की कुणाचेही भले झालेले, चांगले झालेले पाहण्याची ताकद तुमच्यात असू द्या. तेव्हाच तुमचे मन खूप काही असे कार्य करू शकते ज्यात चांगले कार्यही तुमच्या हातून घडू लागतील. देव म्हणतात, स्वतःच्या मनात ईर्ष्या, द्वेष भावना कधीही पाळू नका, कारण त्यामुळे तुम्ही मागेच राहाल. देव म्हणतात, बाळा, तुला जर वेगवान प्रगती हवी आहे तर कुणाचे चांगले झालेलेही पाहण्याची ताकद तुझ्यात असू दे. कोण आज तुझ्या पुढे आहे आणि कोण आज तुझ्या मागे आहे हे पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून आपले कर्म करत राहा. कारण जो कोणी आपल्या कर्मात अधिक मन रमवतो तो आपली प्रगती स्वेच्छेने पूर्ण करतो, कारण त्यात ईश्वराची इच्छा असते. स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण पुढील काळात तुमच्यासाठी स्वामी देव असे द्वार उघडू इच्छितात ज्यात तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही दडलेले आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आता मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो ज्यातून तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुला अपेक्षा आहे. ती भरभराट तुला हवी आहे, होय, तीही प्राप्त होईल. पण कर्माला चुकू नकोस. जे कार्य तुला दिले आहे त्या कार्यात तुला अधिक परिश्रमही करावे लागतील, पण हार मानू नकोस. कारण तुला जे काही कर्म करायचे आहे त्यात मी तुला साथ देऊन पुढे नेणार आहे. मार्गात काही अडथळे येतील, पण घाबरू नकोस. मी तुझ्या सोबतच चालत असेल. जेव्हा जेव्हा तू अडखडशील तेव्हा तेव्हा मी माझी साथ, माझा हात तुला देईल आणि तुला त्या संकटातून बाहेर काढेल, त्या अडचणीतून बाहेर काढेल. आणि जेव्हा तुला तुझ्या देवाची साथ आहे तर कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही, थांबण्याची तर त्याहून आवश्यकता नाही. पुढे पाऊल टाकत राहा, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. हेच तुझ्यासाठी खूप काही विलक्षण सत्य आहे. बाळा, तू माझ्यावर जितकं प्रेम करतोस, जितकी श्रद्धा ठेवतोस, त्याहून अधिक कितीतरी पट मी तुझ्यावरही प्रेम करतो. आणि म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यासाठी मी आज आलो आहे. बाळा, कुठलीही वेळ गेलेली नाही. तुला जे हवे आहे ते आशीर्वाद येत आहेत. तुझ्यासाठी ती सकाळ होणार आहे जी प्रकाशमान आहे. उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाचा सूर्य उगेल आणि त्या सूर्यासोबत तुम्हाला एक आनंदाची बातमीही प्राप्त होईल, ज्यासाठी तुम्ही माझी सेवा करत आहात. मला माहीत आहे तुमची केलेली सेवा कुठेही व्यर्थ जाणार नाही. आता भक्तीने अंतःकरण पूर्ण भरून घ्या आणि देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी. स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. जय जय स्वामी समर्था. हे स्वामी समर्था देवा, मी केलेली प्रार्थना स्वीकार करा. अन्य भक्तांना सुखी समृद्ध करा. त्यांच्या जीवनातील सर्व क्लेश नाहीसे करा. आनंदी आनंद त्यांच्या घरात भरा. त्यांच्या जीवनातून जे काही क्लेश आहेत ते दूर करा. त्यांना सुख, समृद्धी आणि प्रगतीची दिशा द्या. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.